कोल्हापूरचा खासदार कोण? उत्सुकता शिगेला। नमस्कार, मी शुभमराज। तारा न्यूजच्या आणखी एका स्पेशल स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कोल्हापूरमध्ये 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार याकडे कोल्हापूरसह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कोल्हापुरात नेमकी हवा कोणाची? शाहू महाराज की विद्यमान खासदार संजय मंडलिक? हे आता लवकरच कळणार असून मतदार राजा नेमका कोणाचं पारंड जड करणार याची उत्सुकता मात्र आता कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे। पण तत्पूर्वी निकालाआधी प्रचार सभेदरम्यान झालेल्या काही घडामोडी आज आपण पाहणार आहोत। कोल्हापूरचं राजकारण हे फार वेगळं आहे असं मानलं जातं। इथं एखादा उमेदवार जिंकून आणण्यापेक्षा पाडायचा कसा याची रणनीती जास्त आखली जाते। कोल्हापुरात वास्तविकतेपेक्षा भावनिकतेला जास्त महत्त्व दिलं जातं। याचा परिपूर्ण अभ्यास असणाऱ्या उमेदवारांनी कोल्हापूरकरांची हीच नस पकडून प्रतिष्ठा, अस्मिता आणि स्वाभिमान या गोष्टींवर जास्त भर दिल्याचं लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यावेळी ज्या 2 उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे ते 2 मातब्बर उमेदवार म्हणजे खासदार संजय मंडलिक आणि शाहू महाराज छत्रपती। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक मुद्द्यांना बगल देत श्रेयवाद लाटण्यापासून ते प्रतिष्ठा, अस्मिता आणि स्वाभिमान हेच कोल्हापूरकरांच्या प्रचाराचे मुद्दे बनले। यामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी अनेकदा शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका करत शाहू महाराज हे खरे वारसदार नसल्याचं म्हटलं होतं। आता जे महाराज साहेब जे आहे ते कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठे दत्ताला झालेले आहे, खरे वारसदार नाही। त्यानंतर प्रकरण खूपच तापलंही होतं। मान गादीला मत मोदीला या टॅगलाईनची देखील बरीच चर्चा रंगली होती। तर याच कालावधीमध्ये अनेक ठिकाणी खासदार संजय मंडलिक यांच्या विकास कामावरच प्रश्नचिन्ह उभं करत अनेकांच्या नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला। एकमेकांवर टीका टिप्पणी करत असताना अनेकदा कोल्हापूरच्या विकासावर मात्र फारसे मुद्दे दिसलेच नाहीत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। स्वाभिमान आणि अस्मिता या 2 गोष्टींवर भर देत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमधील 2 मातब्बर नेते म्हणजे शाहू महाराज छत्रपती आणि खासदार संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार या प्रतिष्ठेच्या लढाईत रणांगणात उतरले। मात्र मूळ कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना बगल देण्यात आली। कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नावर न बोलता एकमेकांची उणीधुणी आणि टीका टिप्पणी करण्यावरच भर देण्यात आला। आपली बाजू भक्कम करण्यासाठी महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना पाचारण करून प्रचार सभांना रंगत आणली, तर महाविकास आघाडीकडून अनेक नेत्यांनी जोडण्या करून आपलं योगदान दिलं। अनेकदा खासदार संजय मंडलिक यांनी अनेक पुस्तकांचा संदर्भ देत शाहू महाराजांच्यावर टीकास्त्र सोडलं। कुस्ती तर खेळायची आहे, पण हातपाय मारायचे नाही, तर मग ही कुस्ती कसली असा प्रश्न देखील खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला। तर शाहू महाराजांवर टीका म्हणजे अस्मिता आणि प्रतिष्ठेला धक्का ही एकच विचारधारा घेऊन उतरलेल्या महाविकास आघाडीने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निष्क्रिय खासदार अशी टीका केली। तर हे होते प्रचार सभेदरम्यान चर्चेला गेलेले काही मुद्दे। पण ज्या मतदार राजांसाठी हा डाव खेळला गेला तो त्यांच्या पचनी पडणार का यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं आता 4 जूनला नक्कीच मिळणार आहेत। येत्या 4 जूनला म्हणजे उद्याच मतदार राजांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, त्याची साथ नेमकी कोणाला असणार आहे, कोणाच्या भाळी हा गुलाल लागणार आहे आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार याचा उलगडा होईलच। 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून लोकसभा मतदानाच्या निकालाचं कव्हरेज आम्ही देणार आहोत। तरी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।